भांडूपचे हॅट्रिक आमदार आपण पाहतोय अशोकजी पाटील साहेब. क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम, स्वतः एक चांगले क्रिकेटर, चांगले कॅरमपटू. या मॅचचा आनंद घेत असताना पहिलाच बॉल हॅमर गेलाय. दोन धावा इथे मिळाले. पहिल्याच बॉलवरती खातं उघडलं होते 5 षटकांची फायनल मॅच. अल्फा रेंजर संघ प्रथम बॅटिंग करत असताना आणि एव्ही वॉरियर्स फिल्डिंग करत असताना 5 ओव्हरची मॅच. पहिल्याच बॉलवरती सुमितच्या 2 धावा आल्यात. मागच्या मॅचचा हिरो सुमित. इथे चेंडू हवेत आहे. संतोषची विकेट धोक्यात होती, मात्र झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. बरोबर आहे. एव्ही वॉरियर्स आणि दुसऱ्या बद्दल आपण पाहतोय अल्फा रेंजर्स मध्ये आपण फायनल मॅच तुम्हाला पाहायला मिळते. इथे संतोषचा झेल ड्रॉप झालाय. सुमितने आतापर्यंत 4 धावा खर्च केलेत. जे सुमितला विकेट मिळाली असती संतोषची, मात्र झेल सुटलाय. 9 सेकंडला विशालला तुम्ही पाहतायत. इथे सिंगल ऍड होईल. 5 ओव्हरची फायनल मॅच. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली होते. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केलेत. गोलंदाज सुमित, ते विशाल आणि संतोषची जोडी. सकाळी बरोबर 9:40 पहिला बॉल पडला होता. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय सुमित. मागच्या मॅच मध्ये सुमित मॅन ऑफ द मॅच होते. त्या अगोदरच्या फर्स्ट सेमीफायनल मध्ये आपण पाहिलं तर संतोष मॅन ऑफ द मॅच होते, ज्यांनी अर्धशतक ठोकलं होतं. एक सिंगल मिळाली. चांगली गोलंदाजी केली सुमितने. 6 धावा फक्त खर्च केलेले आहेत. खालचा ग्राउंड आपण पाहतोय माटुंगा. लेदर बॉलची खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये ग्रास पाहायला मिळतोय. सर्व आज ग्रामस्थ खास गावावरनं इथे उपस्थित राहिलेले आमचे सर्व पाहुणे, मान्यवर, भास्कर शंकर बिचारे दाजींची संकल्पना की प्रीमियर लीग स्पर्धा व्हावी आणि नक्कीच पहिल्याच पर्वामध्ये सर्व काही तुम्हाला पाहायला मिळाले. दाजींच्या माध्यमातून त्यांचा वारसा जपत असताना अभिषेक भास्कर विचारे अभि यांच्या माध्यमातून पहिल्या षटकात थोडीशी संत सुरुवात केली, कारण की 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये बघा 6 धावा पहिल्या प्रथम बॅटिंग करत असताना अल्फा रेंजर्स संघ तुम्ही पाहतायत. दोन्ही संघांचा खेळ खूप चांगला राहिलाय. लीग फॉर्मॅट 9 मॅचेस तुम्ही पाहिल्यात. त्यानंतर सेमीफायनल 2 पाहिल्या आणि आता नंतर सामना क्रमांक 12 तुम्ही पाहतायत. एकाच दिवसामध्ये 12 सामन्यांचा शेड्यूल तुम्हाला पाहायला मिळालाय. अनिकेत आलेत गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या ओव्हरमध्ये. हा चेंडू उंच गेलाय. मिड विकेटच्या वरून चेंडूला पाठवून दिलंय. सीमारेषेच्या बाहेर येतोय विशालच्या बॅट मधून सुपर सिक्सर. अनिकेतचा बॉल वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये कव्हरच्या दिशेने षटकारानंतर आलेला हा चौकार. फर्स्ट ऑफ प्रीमियर लीग चौकार येतोय. संख्या 16. 5 ओव्हरची मॅच आहे. जास्तीत जास्त टार्गेट तुम्हाला उभा राहावं लागेल, हेच संतोष सांगतायत विशालला. ज्या प्रकारे आपण 6 ओव्हरच्या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये 79 धावा केल्या होत्या, 80चं टार्गेट होतं.
याही मॅच मध्ये 5 ओव्हरची मॅच आहे, कमीत कमी 55-60 करावे लागतील. वाईट बॉल. गोल आयुष्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फायनल मॅच. हाय ऑप्शनच्या बाहेर आहे, पंच वाईट चिकून करतायत. अनिकेतचा पुढचा बॉल. अठरा धावा धापल कधी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगती पथावर असताना फायनल मॅच. अल्फा रेंजर्स संघ प्रथम बॅटिंग करत असताना फटका बनवलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले होते आणि तिथे खराब फिल्डिंग आहे. धावा 4 मिळतील. चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरकली ती 22 वरती. 16 धावा आतापर्यंत खर्च केलेत अनिकेतने. अनिकेतचा पुढचा बॉल. वाईट बॉल आहे. धावसंख्या 23 वरती आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. फिल्डिंग खराब आहे. फिल्डिंग खराब करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय एव्ही वॉरियर्स हा संघ आपण पाहतोय. खराब फिल्डिंग करत असताना धावसंख्या 27. 21 धावा अनिकेतने आतापर्यंत खर्च केलेत 5 बॉल मध्ये. 5 ओव्हरची मॅच आहे. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. रिवर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. वारंवार चुका चुका आणि या मॅच मध्ये करत असताना येतोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. तब्बल 25 धावा अनिकेतने या ओव्हर मध्ये खर्च केल्या आहेत. 2 षटकात धावसंख्या 31. प्रथम बॅटिंग करत असताना अल्फा रेंजर्स संघ तुम्ही पाहतायत. कोण? श्री सोमजाई जारमाता रोमेश्वर ट्रस्ट पसप ग्राम सुधारणा मंडळ मुंबई ग्रामपंचायत पसप. दाजी श्री भास्कर शंकर विचारे प्रमुख गस्त चेअरमॅन देवस्थान ट्रस्ट. विजय बाबू विचारे कार्याध्यक्ष देवस्थान ट्रस्ट. रुपेश एकनाथ विचारे. विलास तात्या विचारे. संतोष सदाशिव विचारे. अजित रामचंद्र विचारे अध्यक्ष पसप ग्राम सुधारणा मंडळ मुंबई. राजेश रमेश विचारे सरचिटणीस. सचिन अनंत विचारे खजिनदार. सुधीर परशुराम साळवी सरपंच ग्रामपंचायत पसप. श्रीकांत काशीनाथ विचारे उपसरपंच. जबरदस्त बॅटिंग होत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय आता मात्र संतोषच्या बॅट मधून चौकार आलाय.
धावसंख्या 35. लगेच तिसरी. चला थोडस फास्ट घ्या. चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळालाय. पस्तीस धावा अथर्वला तुम्ही पाहतायत. इथे यष्टरक्षकाकडनं चूक होत असताना सिंगल इथे मिळाले. सुरुवातीचे सामने तुम्ही डे फॉर्मेट मध्ये खेळलाय तर नाईट मध्ये खेळतायत. तुम्ही चुका यष्टरक्षकाकडनं सुद्धा होत असताना आपण पाहतोय. सुमित यष्ट्यांच्या मागे आहेत. अथर्व थोडेसे नाराज आहेत. धावसंख्या 36 आतापर्यंत अथर्वने चांगली गोलंदाजी केलेली आहे. इथे मात्र फक्त दिशा दिली बघा विशालने. थर्ड मॅनला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 40 धावांची भागीदारी विशाल आणि संतोष मध्ये आपल्याला पाहायला मिळते. चाळीस धावा धापलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खराब बॉल होता, त्याला योग्य उत्तर देत असताना आपण पाहतोय विशाल चांगली बॅटिंग करत असताना मेगा फायनल मॅच मध्ये चौकार आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धापलकर धावा आपण बघू शकाल 44. आणि या दरम्यान आपण पाहतोय आपले सर्वांचे लाडके भांडूपचे दमदार आमदार हॅट्रिक आमदार अशोक पाटील साहेबांचा इथे सत्कार केला जाईल. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार ज्यांची संकल्पना भास्कर शंकर विचारे, अर्थात दाजींना विनंती असेल की आपल्या शुभास्ते सत्कार करायचे. अशोकजी पाटील साहेब हॅट्रिक आमदार, एक चांगले क्रिकेटर, तितके चांगले कॅरमपट्टू, त्यांचा सत्कार होईल. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. चला मॅच सुरू करायची. आपण पाहिलं तर अशोक पाटील साहेब स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत. दमदार आमदार भांडूपचे हॅट्रिक आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. प्रसिद्ध कॅरमपट्टू सुद्धा आहेत. कुणाला केला सर? 3 षटकात 44 धावा झाल्यात. सुमित आले दुसऱ्या स्पेल मध्ये. सुमितने पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा दिल्या होत्या. तो सुमित चौथ्या ओव्हरमध्ये, कारण 5 ओव्हरची फायनल मॅच आहे. संतोषने आजच्या दिवसात खूप चांगली कामगिरी केली. मात्र विशालचं मी कौतुक करेल. फायनल मॅच मध्ये विशाल 11 बॉलमध्ये 32 वरती नाबाद आहे. संतोषने 7 बॉलमध्ये 9 धावा या मॅच मध्ये केलेल्या आहेत. आणि संघाची धावसंख्या 44. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतोय अल्फा रेंजर संघ तुम्ही पाहतायत. बघायचंय पहिल्या पर्वामध्ये चॅम्पियन कोण असेल. कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलाय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. संतोषच्या बॅट मधून आलाय चौकार. 48. डायरेक्ट हिट, फलंदाज रनआउट. संतोषचे खेळ इथे समाप्त होईल. 49 धावांची भागीदारी इथे समाप्त झाली. 49 वरती पहिला धक्का. टेलिकास्ट आहे बघा. क्ले टू बीट क्वालिटी गो लाईव्ह डायरेक्ट हिट. त्यामुळे संतोषला माघारी परतावं लागेल.
पुष्कर आलेत नवीन फलंदाज. $49 49. चला पंच सामना सुरू करायचा. चांगला झेल टिपलाय बघा लॉंग ऑफला. टाळ्या झाल्या पाहिजे. 05 जर्सी क्रमांक मुकेशने एक चांगला झेल टिपलाय. हा ऍक्शन रिप्ले बघा काय झेल टिपलाय मुकेशने. जजमेंट चांगला होता. मुकेशला बघितल्यानंतर रेल्वे ग्राउंडची रमेशची आठवण झाली. $14. $49 49 धावा आहेत. या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. सुमितने या फायनल मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या बाजूला बॅटिंग करताना विशालने चांगली बॅटिंग केलेली फायनल मॅच मध्ये. मात्र बघायचंय पहिल्या पर्वामध्ये प्रीमियर लीग 2025 चा चॅम्पियन कोण ठरेल याचं उत्तर तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये मिळेल. यावेळी धावांचा पाठलाग करण्यासाठी संघ मैदानात उतरेल. पुढचा बॉल उज्ज्वल आलेत. हा बॉल हवेतच आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र 2 क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. आणि काय घडलंय बघा. घाई करू नका, घाई करू नका. 4 धावा मिळाल्यात. ऍक्शन रिप्ले बघूया आपण आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. वेगाने धावले. जजमेंट त्यांचा थोडासा चुकला आणि त्यानंतर बघा 4 धावा इथे मिळाल्यात. 50 कंप्लीट. 53 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र फिटिंग चांगली पाहायला मिळते. उचलच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलका धावा लागल्यात त्या 54 54. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मेगा फायनलची मॅच. लाईव्ह संपूर्ण टीमचं कौतुक करेल. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. आमचे सर्व पंच ज्यांची खूप चांगली भूमिका या स्पर्धेमध्ये राहिली. संपूर्ण आमची मॅनेजमेंट कमिटी ज्यांची प्रचंड मेहनत. अभिषेक दादा असतील, त्यांची संपूर्ण टीम, कुणाल सर असतील, संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचं कौतुक व्हायला हवं. कारण की कमी दिवसात इतकं चांगलं आयोजन करणं, पहिल्याच पर्वामध्ये खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावा हाच प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता बघायचंय शेवटच्या ओव्हरमध्ये कोणता गोलंदाजाचा वापर केला जातोय. सुमितने 2 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 16 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी केली. मागच्या मॅच मध्ये सुमितने 46 धावांची इनिंग साकारली होती. गोलंदाजी करण्यासाठी संकेत आलेत. फटका चांगला आहे. लॉंगा पूर्ण क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग केली मुकेशने आज.
खूप चांगली फिल्डिंग मुकेशने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत केलेली आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पण वाईट चिकून करतायत. सत्तावन्न धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना एसटी स्वतः वेगाने धावतायत. दोन धावा इथे मिळालेत. $59 59. हा चांगला बॉल होता. ज्या विशालने 11 बॉलमध्ये 32 धावा केल्यात त्याच्याकडे फारशी स्ट्राईक या ओव्हरमध्ये अजूनही आली नाहीये. आणि विशालच्या बॅटवरती बॉल येत होता, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं गरजेचं आहे. कमीत कमी 70 धावा कराव्या लागतील. इथे मात्र जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळतोय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधनं. दोन धावा इथे मिळतील. एकसष्ट धावा धापलकोते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 61 61. आता मात्र शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक मात्र विशालकडे आपल्याला पाहायला मिळते. ज्या विशालने या मॅच मध्ये 11 बॉलमध्ये 32 वरती तो नाबाद होता. 62 वरती 2 विकेट. फायनल मॅच अल्फा रेंजर्स वर्सेस एबी वॉरियर्स. आणि बघायचं आहे पहिल्या पर्वामध्ये असा प्रीमियर लीगचा 2025चा चॅम्पियन कोण असेल. भरपूर संख्येने मान्यवर काही पाहुणे आमच्या गावावर सुद्धा इथे उपस्थित झालेत. त्यांचंही सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि फलंदाज रनआउट. शेवटचा बॉल डॉट आलाय. चांगला कमबॅक केलाय. या शेवटच्या षटकात संकेतने फक्त 8 धावा दिलेत. बासष्ट धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा खेळ समाप्त. नक्कीच आपण पाहिलं तर अशोक पाटील साहेबांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. दमदार आमदार अशोक पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या स्पर्धेचे शिल्पकार भास्कर शंकर विचारे दाजींच्या शुभ हस्ते सलग 3 वेळा आमदार आपण पाहतोय. अशोकजी पाटील साहेब स्वतः एक चांगले क्रिकेटपटू आहे. 40+ क्रिकेट सुद्धा ते खेळत आहेत. एक चांगले कॅरमपटू सुद्धा आहेत. आणि नेहमीच भांडूप शहरामध्ये आपण पाहिलं विकास आणि फक्त विकास तुम्हाला पाहायला मिळालाय. अशोक पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आणि हीच तो ओळख खऱ्या अर्थाने दाजींचे भास्कर शंकर बिचारे. माईक पाहिजे ना. माईक पाहिजे बंद केले. खूप जवळ हा पुढे
कोणाची तरी मोठं वरदास्त करायला पाहिजे, परंतु राजकारणामध्ये क्रिकेटचा वरदास्त एवढा मोठा प्रचंड आहे की या भांडूपमध्ये सगळी खेळणारी क्रिकेटची मंडळी आहे ही प्रत्येक निवडणुकीला माझ्या बरोबर असतात आणि त्यांच्यासाठी आपण वर्षानुवर्ष क्रिकेटसाठी त्यांच्या मागे झटत असतो. आज म्हणजे पळसप गावची सगळी मंडळी इथे आलेली आहे, म्हणजे माझ्या माता भगिनी देखील आहेत, आपणही आहात. म्हणजे त्या निमित्तानं या मुंबईमध्ये भास्करबाईंच्या आयोजनाखाली एक पिकनिक झाली असंही समजूया आपण आणि एक चांगलं वातावरण गावच्यासाठी बनलं. असंच भास्करबाई तुम्हाला गावदेवीच्यांनी मी प्रार्थना करतो, तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देऊ. आणि असंच आता अभिषेक देखील त्याच्या मागे भास्करबाईंच्या मागे खंबीर उभा आहे, म्हणून अभिषेक आणि भास्करबाई यांनी जसं भांडूप घडवलं तसंच पळसबी त्यांनी घडवलेलं आहे. कारण मी पहिल्या तुमच्या सोमजाईच्या जत्रेपासून पहिला म्हणजे डाके साहेब होते तेव्हापासून सतत आणि सातत्याने कुठल्याही वर्षी खंड न पडता तिथे येतो, आशीर्वाद घेतो, म्हणून हे शक्य झालेलं आहे. असंच भास्करबाई तुम्ही पळसप गावच्या मागे ठाम उभे राहा, एवढंच या निमित्तानं बोलतो आणि तोड तर्जा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाटील साहेब नमस्कार. आजच्या या पळसप प्रीमियर लीग स्पर्धेसाठी आपण आपली भूमिका, आपली उपस्थिती महत्वाची होती, ती आपण आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल संपूर्ण पळसप गावाच्या वतीनं आपलं मनापासून आभार. धन्यवाद. या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी राजेंवरती असलेले त्यांचं प्रेम आणि राजेंना खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी नक्कीच दिलेले आहेत. लगेच आपण फायनल मॅच सेकंड इनिंगकडे आपण वळणार आहोत. बघायचे चॅम्पियन कोण ठरेल पहिल्या पर्वामध्ये याचं उत्तर तुम्हाला आता येणाऱ्या 5 षटकामध्ये मिळेल. पहिल्यांची मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळाली. अशोक सिंग यांचे आय थिंक लेदर बॉलची मॅच खेळण्यासाठी अशोक सिंग खास डोंबिवलीवर इथे उपस्थित झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद नितीन, थँक्यू. पहिल्या चेंडूवर घणाघाती हल्ला गॅपमध्ये आणि 2 खेळाडूंच्या मधून चेंडू फरार, सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार. चांगली सुरुवात पहिल्याच चेंडूवर, विश्वसनीय सुरुवात, आक्रमक सुरुवात आणि पहिल्या चेंडूवर चौकारने खातं उघडले फलंदाजाने. नाव आहे सुमित. 63 धावसंख्येचं लक्ष अजूनही 59 धावा करायचे मैदानावर. सुमितच्या सोबत सुहास आलाय. एव्ही वॉरियर्स वर्सेस अल्फा रेंजर्स अशी ही अंतिम लढत. छोटी मोठी युद्ध आता संपली, आता मोठ्या युद्धाला सुरुवात झालेली आहे. एक सत्र समाप्त झालंय आणि 63 धावसंख्येचं लक्ष घेऊन डोळ्यासमोर एव्ही वॉरियर्स संघ उतरलाय मैदानावर. विद्युत प्रकाश होतामध्ये फ्लड लाईट्स मध्ये अंतिम सामना, त्याचा आनंद घेत असणार सर्व आमचे प्रेक्षक. शॉट ऑफ लेंथ आहे. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, टॉवरिंग शॉट. 2 दिमागदार आणि 2 दर्जेदार फटके, एक षटकार आणि एक चौकार. व्हॉट अ स्टार्ट, मॅग्निफिसंट शॉट अँड मॅग्निफिसंट बॅटिंग. सुशांत तावडे यांचं सुद्धा आगमन झालं. सुशांत तावडे आपलं सुद्धा स्वागत आहे. अशोक सिंग सुद्धा आपल्यासोबत आहेत, इथे मॅच खेळण्यासाठी सज्ज होत आहेत नेक्स्ट मॅच मध्ये. म्हणजेच काय, लेदर बॉलची एक मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा चेंडू ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, तिथे चेंडू कव्हर करतील. ओ चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग बघायला मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि मिळेल ती फक्त या चेंडूवर एकच धाव. 5 षटकांचा अंतिम सामना आपण बघितलं तर फॉर्मॅट आपण जो बघितला तो लीग मध्ये 4 षटकांचे सामने, त्यानंतर आपण नॉकआउट मध्ये एक सामना 6 षटकांत सुद्धा खेळवला, तो टाय झाला होता. सुपर ओव्हर मध्ये मॅच गेली होती. बॉटम हँड हलका त्याने प्लेस केलाय, ग्राउंड शॉट ऑफर केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे वाडिश मिडॉनला, तिथे चेंडू कव्हर करते तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली फलंदाजाने आणि धावसंख्या अंकित झाली. आपण बघतो धावफलकावरती एकूण 12 धावा. सुहास खातं उघडतो एका धावेने. एक षटकार एक चौकार सुमितने मारलाय ऑलरेडी संतोषच्या विरोधात. ओ लेग स्टिकच्या बाहेर आहे, लेग स्टिकच्या बाहेर आहे. पायाच्या मागून यष्टी वाकवण्याचा प्रयत्न होता, सुमितला आउट करण्याचा प्रयत्न होता. ज्या गोलंदाजाने सुपर ओव्हरमध्ये फक्त 3 धावांचं षटक टाकलं होतं त्याच्या विरोधात हल्ला बोल आक्रमण केलंय एव्ही वॉरियर्सने.
धावा कुठल्या गेल्या ते आतापर्यंत 13 या षटकामध्ये. पुढचा चेंडू संतोषचा. हो हो, फटका बनवलाय. इम्प्रुव्हायझेशन डिपॉझिट केलाय स्क्वेअर लेग मध्ये. सीमारेषे बाहेर षटकार. मॅन्युफॅक्चर स्वतः आहे, डिपॉझिट स्वतःच करतोय, डिलिव्हरी स्वतः करतोय आणि काय फटके दाखवतोय सुमित. व्हॉट अ शॉट, स्पेशली इन द फायनल. पहिलं पर्व गाजवण्याच्या दृष्टिकोनात आपण बघतोय दोन्ही संघ उतरलेत, पण कोण बाजी मारणार याचं उत्तर तुम्हाला मिळणं अजून बाकी आहे. पुढचा चेंडू सोरवन चेंडू होता. स्ट्राईक करायचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक डीप मध्ये. झेल पकडला गेलाय. ट्रॅप होता हा. फुल टॉस चेंडू होता, कुठेही मारू शकला असता. ज्या ठिकाणी सर्वात लांब बाउंड्री आहे तिथे मारण्याचा प्रयत्न सुमितचा, तो फसला आणि सुमित एक सोपा झेल देऊन तंबूत परततोय आणि विकेट काढली ती संतोषने. खेळायचं होतं मिड विकेटला, चेंडू गेला लॉंग ऑनला. तिथे कुठलीही चूक न करता जगलिंग कॅच बघायला मिळाली. थोड्यासाठी आपण बघितलं की चेंडू असं वाटलं की हाताने सुटतोय की काय. विष्णूने अप्रतिम झेल टिपलाय मैदानावर आणि संतोष मात्र शुभेच्छा देतोय तो सुमितला. बाय बाय टाटा. पण सुरुवात चांगली केली सुमितने, याच्यात मात्र शंका नाही. आपल्या संघाला जी सुरुवात हवी ती सुरुवात निश्चितच करून दिली आपल्या संघासाठी. 5 षटकांमध्ये आपण बघतो 63 धावसंख्येचं लक्ष आहे. 12.60 गतीने बॅटिंग करायची, पण त्यापैकी तब्बल 19 धावा सुमितने एकट्याने कुठलेल्या आहेत. सुहासने 1 धाव तिथे अंकित केली आपल्या बॅटमधून. स्ट्रायकिंगला मात्र असेल तो सुहास, नॉन स्ट्रायकिंगला अथर्व सुद्धा मात्र पहिल्या जर मॅच आपण जर सोडली तर बाकीच्या सर्व मॅच मध्ये चांगला परफॉर्म केलाय अथर्वने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 19. 24 चेंडू 44 ची गरज आहे. प्रज्वल पहिलाच बॉल हुक केलाय आणि लॉंग लेग फाईन लेग मधून इथे चौकार बुक केलाय. सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. पहिल्याच चेंडूवर आक्रमक सुरुवात. स्टिकर एंडला चेंडू लागल्यानंतर चेंडू मात्र आपण बघतो की ट्रॅव्हल होतोय तो डीप मध्ये. लॉंग लेग फाईन लेग मधून एक टप्पा घेऊन सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. सुहास स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला अथर्व, गोलंदाजी मार्गवर उज्ज्वल. ओहो क्या बात है. त्रिफळा उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. स्ट्रेट एंडला बॉल आपण बघितलं की क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि हे जणू काही आधीच डोक्यामध्ये होतं उज्ज्वलच्या, तेच बघायला मिळालं. फलंदाज मात्र आक्रमक पवित्रा घेण्याच्या त्रिमात्र शंकाने तसाच चेंडू टाकला बरोबर स्टंपच्या समोर आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला तो फलंदाज सुहासचा. सुहास बॅक टू डगआउट. त्रिफळा नाही, आपण बघतो की कॉड बिहाइंड स्वरूपात बाद झालेला आहे फलंदाज. चांगला झेल टिपला एसटीच्या मागे संतोषने. कॉड बिहाइंड. चेंडू ज्याप्रमाणे बाउन्स झाला असं वाटलं की एसटीला स्पर्श करून गेला की, पण नाही, तिथे झेलच्या स्वरूपात बाद झालाय, कॉड बिहाइंड स्वरूपात बाद झालाय. यश मिळाले उज्ज्वलला. फलंदाज बाद होतोय. दुसरी विकेट आतापर्यंत गमावलेली आहे एव्ही वॉरियर्स या संघाने. इव्हन स्टार्ट खूप चांगला मिळाला. तब्बल पहिल्या षटकामध्ये 19 धावा कुठल्या गेल्या. त्यानंतर आपण बघितली की त्या ठिकाणी सुमितची विकेट काढली. सुहास सुद्धा तंबूत परतला. दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूत परतले आहेत. स्ट्राईक एंडला आदित्य आहे. पुढचा चेंडू उज्ज्वल. फटका म्हणण्याचा प्रयत्न. आतापर्यंत आदित्य याच अंदाजाने खेळलेला आहे मैदानावर. तो आधी मध्ये उभा राहतो, भरपूर सफल होतो आणि तोपर्यंत चेंडू एसटीच्या वरून निघून जातो. असं खूप वेळा घडलं आदित्यच्या बाबतीत. 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी एव्ही वॉरियर्सला. चेंडू शिल्लक राहिले मैदानावर ते टोटल 21. मॅच अजूनही बॅलन्स आहे. जो पायर असलाय सुमितने त्याच्यावर आता कळस चढवावा लागेल. अथर्व स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच येतोय. धावसंख्या 24. 39 धावांची अजूनही आवश्यकता, पण खूप फरक असतो. तुम्ही जेव्हा प्रखर उन्हा आपण बघतोय की प्रकाशामध्ये खेळता, लख प्रकाशात खेळता आणि फ्लडलाइट्स मध्ये खेळता, याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. हो, याचाच उल्लेख मी केला. आयसाईट. तुमच्याकडे आयसाईट स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. अशा मुवमेंटला चेंडूवर बारीक नजर असणं गरजेचं आहे. फ्लडलाइट्स मध्ये आपल्याला बऱ्याच वेळा तो चेंडू चकवा देऊन जातो. तेच घडलं मात्र अथर्वच्या बाबतीत. चेंडू शिल्लक मैदानामध्ये 19 आणि करायच्या त्या 39 धावा. शॉर्ट ऑफ लेंथ होता, उंच गेलाय चेंडू. स्क्वेअरला क्षेत्ररक्षक जज करतोय आणि जजमेंट बघा त्या ठिकाणी चांगलं होतं, पण चेंडू ग्रीप झाला नाहीये.
पुन्हा आता तिचे देईन मी की आयसाईट स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. इथे झेल हवेमध्ये बराच वेळ होता. क्षेत्ररक्षकांनी मात्र चेंडूच्या खाली बरोबर स्वतःला पोझिशन केलं आणि तिथे झेल निसटला. हातामध्ये आलेला चेंडू आपण बघतो की हातांना खाली निसटतोय. या गोष्टी घडतात. फ्लडलाईट्स मध्ये या गोष्टी घडतात. लगेच चेंडू साईड होत नाही आणि थोडासा नाराज होतोय या मुवमेंटला. बघा तीच रिॲक्शन करून दाखवतोय. तर 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 25 आहे. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे 2 षटकाच्या अखेरीस. संतोष पुन्हा एकदा आलाय बॉलिंग मार्कवर. ज्या संतोषने पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या, स्वतःवरच त्याने विश्वास दाखवला आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तो स्वतः आलेला आहे. समोर आता अथर्व उभा आहे. बघूया हे डिसिजन जे घेतलंय संतोषने ते योग्य असेल का, की अथर्व त्याच्यावर दबाव टाकेल तो संतोषवर. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू, पायाला ब्रश होऊन चेंडू मागे निघून जातोय. हेच पंचांनी हेरलंय तिथे. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये पायाला ब्रश होऊन चेंडू मागे निघून गेलाय. इव्हन कुठल्या प्रकारचा फटका ऑफर केला नव्हता अथर्वने. ऑन ड्राईव्ह पुलचा फटका स्क्वेअरले मध्ये ते क्षेत्ररक्षक आयडी मध्ये चेंडू कव्हर करतोय उज्ज्वल. चेंडूची फेक नॉस्टॅकिंग एंडला आणि ओव्हरथ्रोची धाव घ्यायची आहे का तिथे बघायचं आहे. विकेट डोक्यामध्ये पण इथे मात्र सेफली पोहोचलाय अथर्व. अथर्वला स्ट्राईक पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता जणू काही, पण तो प्रयत्न पूर्णपणे फसलाय आणि 2 धावा धावून इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या 27-27, 2 गडी बाद. ओ हो, क्या बात आहे, लाजवाब. एक्झॅक्टली स्टंपच्या समोर जर एलबीडब्ल्यू म्हणजे पायची साथ नियम जर या स्पर्धेमध्ये असता, या ठिकाणी अथर्व निश्चितच बाद झाला असता. एवढा परफेक्ट प्लम आपण बघितला, पकडला गेला होता त्या ठिकाणी अथर्वचा वीक पॉइंट ओळखलाय संतोषने आणि बरोबर गोलंदाजी करतोय तो. पुढचा चेंडू संतोषचा. त्याला माहिती तो एकच दिशा द्यायची, एका दिशेने तो फटकेबाजी करू शकतो. मिड विकेट त्याचा फेवरेट झोन आहे, त्या ठिकाणी तो त्याला जास्त संधी देत नाहीये मोठे फटके मारण्याची. या षटकात खूप चांगलं कमबॅक केलंय संतोषने. गुड बॉलिंग, गुड लाईन. 4 चेंडूत फक्त 3च धावा त्याने खर्च केल्यात आतापर्यंत या षटकामध्ये. धावसंख्या 28, अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 14. फटका बनवलाय त्या ठिकाणी ते क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे आणि मिड विकेटचा खेळाडू येऊन चेंडू कव्हर करेल तोपर्यंत आदित्य कंप्लीट करेल ती फक्त एकच धाव. आज जरी आपण बघतो की उन्हाळ्याचे दिवस आहेत, थोड्या दिवसांनी पाऊस चालू होईल, पण थंडीचे दिवस किंवा आपण त्या मुवमेंटला बघतो तेव्हा हवेमध्ये गारवा असतो, आउटफील्डला ग्रास असते, कधी कधी चेंडू ट्रॅव्हल होत नाही, पण आज तसं नाही आहे इथे. फुलटॉस. संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. संधी तुम्हाला सहसा मिळत नाहीये. पहिलंच पर्व आहे, पहिल्या पर्वात काहीतरी करून दाखवायचं आहे. ज्याप्रमाणे सुमित आणि सुहासने एक सुरुवात आपल्या संघाला करून दिली होती, पण त्यानंतर आपण बघतोय की त्याच्यावर पूर्णपणे पाणी फिरलं जात आहे. तशी फलंदाजी होत नाही अथर्वकडून. इव्हन त्याच्याकडे फुलटॉस चेंडू, शॉर्ट पिच चेंडू बरेच आले होते, पण त्याच्याकडे एकच फटका आहे जो मिड विकेटला तो मारू शकतो आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आपण बघतो की संतोष त्याला ट्रॅप करतोय. आता चेंडू शिल्लक मैदानावर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजेच 12 आणि करायच्या त्या 33 धावा. 12 चेंडूंनी 33 धावांची गरज आहे. गो लाईव्ह या चॅनलला निश्चितच तुम्ही जाऊन सबस्क्राईब करू शकता, कारण बघतोय गो लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून आपण स्पर्धा ऑनलाईन युट्यूबवर बघत आहोत. विघ्नेश आणि दीक्षांत मात्र खूप मोठी जबाबदारी पार पडतात, त्यांचे कॅमेरामन जबाबदारी पार पडतायत आणि खूप चांगलं टेलिकास्ट तुम्हाला गो लाईव्हच्या माध्यमातून फळसप प्रीमियर लीगचं बघायला मिळालं. त्याबद्दल आम्ही गो लाईव्ह चॅनलचे आम्ही आभारी व्यक्त करतो. प्रेक्षकांना एकच विनंती करतो की जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आवर्जून तुम्हाला कुठल्याही प्रकारचे इव्हेंट जर कव्हर करायचे असेल निश्चित तुम्ही दीक्षांत किंवा विघ्नेशला कॉन्टॅक्ट करू शकता. त्या सर्व इव्हेंटसाठी ती जबाबदारी पूर्णपणे ते पार पाडतील. रिक्वायर 116.50, 16 ते 17 धावा कराव्या लागतील मैदानावर या 2 षटकांमध्ये. प्रति षटकामागे बॉलिंग मार्कवर आहे विष्णू. समोर आहे अथर्व. ऑनसेला क्रॉस बॅटेड शॉट पुन्हा तेच बघायला मिळते. तोच त्याचा फेवरेट झोन आहे. त्या ठिकाणी आपण बघतो त्याला ट्रॅप करतायत. त्याच ठिकाणी फिल्डर जास्त लावलेले आहेत. धावसंख्या 31, 31 लॉस ऑफ 2, 11 बॉल अँड 32 रन्स टू विन. 11 चेंडू 32 ची गरज. हो, क्या बात आहे हा चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. कसलं अपील तेच समजलं नाही.
आणि सगळ्यात माझी गोष्ट, जर कॉर्ड बिहाइंडचं अपील जर असेल तर तुम्हाला ते मुख्य पंचांकडे करायचं आहे, नॉट बिलॉंग्स टू स्ट्राईक एंड अंपायर. डॉट बॉल, अजून एक डॉट. आदित्यकडे संधीच नाहीये या चेंडू खेळण्यासाठी. विशालने इम्प्रेस केले, मागचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. सरप्राईज करण्याची गोलंदाजी आपण बघत आहोत, बॉलिंग बघत आहोत. गुड बॉलिंग बाय विशाल. बघू शकता संधीत देत नाही. कधी आदित्य ऑफ स्टॅम्पच्या बाहेर खेळतोय, पॉइंटला खेळतोय, कधी स्क्वेअर लेगला खेळतोय. समोर चेंडू मारलाय, मिस टाइम फटका, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये जवळपास आणि अथर्व आता मात्र स्ट्राईक एंडला असेल. एकच धाव मिळते या चेंडूवर. जेवढे चेंडू निर्धाव सिंगल डबलने काहीच मोठा फरक पडणार नाहीये अल्फा रेंजर्सच्या संघाला. आता चेंडू शिल्लक आहे मैदानावर 8 आणि करायचे ते 31 धावा. फुल टॉस. हे चेंडू टाकू शकत नाही तुम्ही अथर्वला. त्याचा फेवरेट झोन तोच आहे मिड विकेट. तिथे ठोकलाय त्याने उत्तुंग षटकार. असा अजून एखादा षटकार जर आला या षटकामध्ये तर निश्चितच मॅच मध्ये वापसी करेल एव्ही वॉरियर्सचा संघ. एक चूक त्या ठिकाणी केली विशालने. फुलटॉस चेंडू टाकला अथर्वला. आता चेंडू शिल्लक आहे ते 7 आणि 25 ची गरज आहे. ओ हो, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. आओ देखा ना था और बता दिया अतदल का भाव. पूरे 6 रन, बॅक टू बॅक ह्यूज हिट, ह्यूज 6, 2 उत्तुंग षटकार आणि मॅच मध्ये वापसी. 2 मारलेत, लांबलचक मारलेत, अथर्वने मारलेत. 2 षटकाराच्या मध्ये धावसंख्या सुद्धा वेगाने वृद्धी होते. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. वेगाने उंचीकडून बघतो पुढे सरकत असताना धावसंख्या 44, 44. लास्ट ओव्हर टू गो अँड 19 टू विन. आता बघायचंय बॅट तळपली अथर्वची. अथर्व आणि नक्की आदित्यमध्ये काय चर्चा झाली आहे की स्ट्राईक आता तू कशा प्रकारे मला मिळवून देशील. कारण ज्याप्रमाणे फॉर्म मध्ये बघतोय आपण अथर्व बॅटिंगसाठी उतरलाय, बॅटिंग चांगली करतोय. सुमित कात्री आलाय सांगण्यासाठी अथर्वला आदित्यला. आणि बघायचं हा कान मात्र कशा प्रकारे इम्प्लिमेंट करणार मैदानावर. लास्ट शेवटचे 6 चेंडू, शेवटचे 6 चेंडू आणि 19 ची गरज आहे. गोलंदाज सज्ज होईल निनाश षटकामध्ये. जयेश आले बॉलिंग करण्यासाठी. फिरकी आक्रमण सुद्धा आहे जयेशकडे जो लेफ्ट आर्म बॉलर आहे. बघा डावखुरे खेळाडू जन्मताच एक ताकद जन्माला घेऊन आलेले असतात. नॅचरल ताकद, नैसर्गिक ताकद. क्रिकेटच्या विषयात ते पाऊल ठेवतो, त्या ताकद अजून द्विगुणित होते. ती बघायची ताकद या जयेशच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळते का. हो, इथे मात्र बघूया हा चेंडू इनसाइडवर खेळायचा प्रयत्न होता. आता तुम्हाला मोठे फटके नाही, फक्त स्ट्राईक रोटेट करायचं अथर्वकडे. म्हणून आदित्य विसरलाय. चेंडू शिल्लक आहे ते 5, करायचे ते 19. खूप चांगला लेग कट बॉल होता, लेग स्पिन बॉल होता. पुढचा चेंडू आदित्यसाठी. मिस टाइम झाला. हवेमध्ये चेंडू आहे, चूक. आणि इथे मात्र काय होतंय, झेल सोडून इथे मात्र अथर्वची विकेटीने काढण्याचा प्रयत्न केलाय. इव्हन तसं पण अथर्व स्ट्राईक एंडला येणारच नव्हता जर कॅच पकडली असती तर. पण इथे मुद्दाम झेल सोडलाय, तेच बघायला मिळालं बघा ऍक्शन रिप्ले मध्ये. हा इझी कॅच होता संतोषसाठी, पण संतोषने तो घेऊन टाकला खाली. बघायचं पंच काय निर्णय करतायत, काय निर्णय घेणार याच्यावर. अशा प्रकारच्या फिल्डिंगला किंवा अशा प्रकारच्या खेळाला सध्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये स्थान अजिबात नाहीये. त्यामुळे योग्य निर्णय पंचांनी घेतलाय. इथे मात्र आदित्य बाद असेल हेच आपल्याला पाहायला मिळतंय. झेल हातामध्ये घेऊन फ्रॅक्शन ऑफ सेकंद आपण बघितलं, तुम्ही बघू शकता ऍक्शन रिप्ले बघूया. हा झेल वरती घेण्यात आला आणि तिथे जाताना स्टंपवर जाताना आपण बघितलं की चेंडू त्याने हातांना खाली टाकला. असं होऊ शकत नाही. असं क्रिकेट नाहीये मित्रांनो. तुम्हाला व्यावसायिक क्रिकेट खेळायचंय, प्रोफेशनलिझम आपल्याला फळसप गावामध्ये आणायचंय आणि त्यासाठी दाजींचा हा प्रयत्न आहे, अभिषेकचा हा प्रयत्न आहे. म्हणजे अशा प्रकारचं क्रिकेट, अशा प्रकारचं कृत्य प्लीज करू नका. पंचांनी योग्य निर्णय दिलाय. गुड जॉब, गुड डिसिजन बाय अंपायर. आता चेंडू शिल्लक मैदानावर बघतोय ते म्हणजे 4. आदित्यने चूक म्हणेल की घोडचूक, आता मग बघूया त्याचं उत्तर काय मिळेल. दोन्ही चेंडूवर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. सिंगल डबलला प्राधान्य दिलं असतं तर
स्ट्राईकवर अथर्वला बघायला मिळालं. अथर्वने 2 षटकार मारलेत. जर आणि तरला सहसा क्रिकेटमध्ये स्थान नाहीये, पण जर आणि तरशिवाय क्रिकेट सुद्धा पूर्ण होत नाही. त्यामुळे हे 2 चेंडू निर्णायक ठरलेले आहेत ते एव्ही वॉरियर्स या संघासाठी. बॅटिंगसाठी पोहोचलाय नवीन फलंदाज गीतेश. बघायचं तर गीतेशच्या मनामध्ये काय चाललंय. 4 चेंडू शिल्लक आहेत, 19 ची गरज आहे. पुण्याचा जयेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू बघूया आपण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बघायचं तर 3 चेंडू शिल्लक राहिलेत. एकदा तिथे कंप्लीट केले. हलकीशी बॅटची आतली कट, चेंडू पाहायला जाऊन ब्रश झाला आणि पंचांनी सांगितले ते म्हणजे बॅटची एज होती. हा चेंडू मागे गेला चेंडू. आता 3 चेंडू 3 षटकारच मारायचे आहेत, कारण 18 धावा करायचे आहेत. हे वर्ष, हे सीझन, पहिलं पर्व जर मेमोरेबल करायचं असेल तर अथर्वला हे करून दाखवावं लागेल. 3 चेंडू आणि 18 ची गरज. चुकलाय अथर्व, पूर्ण सपशेल चुकलाय. लेग ब्रेक होता हा. फूटवर चेंडू वळवला आणि चेंडू एसटीच्या वरून निघून गेलाय. अंदाजच चुकलाय. मॅच मध्ये वापसी, फक्त फॉर्मॅलिटी बाकी आता. फूटभर चेंडू वळवलाय, लेग ब्रेक. फक्त 2 चेंडू आणि 18 ची गरज. अजून एक चांगला लेग ब्रेक. व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ बॉलिंग. मॅच पूर्णपणे खिशात आली. जसं मागाशी मी उल्लेख केला की लाल रंगाची जर्सी घातली आहे. लाल रंग बघून भले भले थांबतात, रस्त्यावर गाड्या थांबतात, ट्रॅकवर ट्रेन थांबते. इथे मात्र या लाल रंगाने मात्र कमालच केली आहे संतोषच्या कॅप्टनशिप मध्ये. दर्जेदार खेळ केलाय अल्फा रेंजर्सने. आता शेवटचा चेंडू, फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे आणि पहिल्या पर्वावर या चषकावर नाव कोण्यासाठी आता अल्फा रेंजर्स सज्ज झालाय. शेवटचा चेंडू. पळसप प्रीमियर लीग पर्व पहिलं, पहिली स्पर्धा, पहिल्याच वर्ष आणि पहिल्या वर्षातला शेवटचा चेंडू. डॉट. 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट. मॅच फिनिश. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. सामना ते जिंकलाय अल्फा रेंजर्सने. विजयी भव, विजयी सुरुवात आणि जबरदस्त सेलिब्रेशन. अल्फा रेंजर्सचं मनपूर्वक अभिनंदन. पुष्कर विचारे, स्वतः संघ मालक आणि त्यांचा कॅप्टन संतोष साळवी. त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण बघतो की ही स्पर्धा त्यांनी जिंकली, ही स्पर्धा त्यांनी गाजवली आणि चांगला परफॉर्मन्स या संघाचा बघायला मिळाला. एव्ही वॉरियर्स सुद्धा आपण अभिनंदन करूया. रमाकांत विचारे संघ मालक आणि टीम कॅप्टन सुमित साळवी. हार्ड लक हरकत नाहीये, पण चांगला खेळ केला दोन्ही संघनायकांनी, चांगला परफॉर्मन्स दिला आणि फायनली मात्र बघतो की त्या ठिकाणी सामना ते जिंकलेला आहे. पहिली स्पर्धा, पहिलंच पर्व जिंकलेला आहे आणि संतोष साळवी सर्वात प्रथम लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका त्याने पार पाडली. या स्पर्धेमध्ये गोलंदाजी, फलंदाजी, विकेट किपिंग इम्पॉर्टंट होती आणि तेच बघायला मिळालं. ऑलराऊंडर परफॉर्मन्स बाय संतोष. थोड्याच वेळामध्ये आपण लगेच वळणार आहोत प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे. आमचे स्कोरर आमच्यापर्यंत सगळी माहिती पोहोचवतील, त्यामुळे आपण स्कोररने जरा प्लीज आमच्यासोबत वार्तालाप करायची आहे, कॉन्टॅक्ट करायचा आम्हाला लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये.